छोट्या 2.5 एकर कोरडवाहू जमीन ज्याची आहे अशा शेतकऱ्याचा मुलगा मी असल्यामुळे महसूलचे सगळे प्रश्न मला माहिती आहेत. प्रश्न माहिती नव्हते, महसूलचे चटके मला माहिती. वडील आणि आई दोघेही मुंबईमध्ये मिलमध्ये कामगार होते, पण त्यांचा दंडक होता की पूर्ण सुट्टी तुम्ही गावी काढली पाहिजे. त्यामुळे शेवटच्या पेपरच्या दिवशीच आमची मुंबई पाडगाव नावाचा एसटीचं तिकीट असायचं आणि 2 महिने पूर्ण झाल्याशिवाय मुंबईला परतायचंच नाही. रोज सकाळी जाग आल्यानंतर मी विचारायचो की बाबा कुठे गेला, तर बाबा तलाट्याकडे गेला. असं 2 महिने. म्हणून तलाट्याकडे काय गेलं, त्यांच्याकडे काय काम, त्याला म्हणजे सातबारा आणायला गेले, फ्रेश सातबारा आणायला. 2.5 एकर जमीन, पण आम्हा शेतकऱ्यांना सारखी सवय असते की फ्रेश सातबारा घ्यायची. कोणीतरी त्याच्यावर काही नोंद केली की काय, कोणीतरी त्यात घुसलंय की काय. तर मी मे महिन्यात आल्यानंतर वडिलांचा हा उद्योग असायचा की फ्रेश सातबारा मिळाला पाहिजे. पूर्ण 2 महिने रोज सकाळी हाच संवाद. मी उठल्यानंतर विचारायचं बाबा कुठे गेला, आई असं म्हणायचे की ते तलाट्याकडे गेले आहेत सातबारा आणायला. पूर्ण 2 महिन्यात त्यांना सातबारा कधी मिळायचं असं नाही. मी चार्ज घेतल्यानंतर असे जे सामान्य शेतकऱ्याला बसणारे चटके आहेत ते लक्षात घेऊन ज्या उपाययोजना केल्या त्यातला 30,000 आहे जो मी सुरू केला.